गुड आफ्टरनून. कालच्या पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन या ठिकाणी पाहिलं होतं. जर आपल्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन ठिकाणी समजत असेल तर आपला फ्रॅक्शनच्या ठिकाणी डिव्हिजन चांगल्या प्रकारच्या ठिकाणी घेता येते. मग डिव्हिजन कशा प्रकारचं घेतात हे आपण थोडक्यात आजच्या तासिकेमध्ये ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. काय क्वेश्चन? डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन, अपूर्णांकाचा भागाकार. ओके, हे तर आपला तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे, फक्त स्कॉलरशिपला तुम्हाला लागतो म्हणून या ठिकाणी आपण त्याला घेत आहोत. ओके, तर डिवाइड भागाकार करा. एक्झाम्पल पाहूया आपण. समजा 3/7 डिवाइड बाय 5/8. ओके, अशा प्रकारचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन करायचं आहे याचं. आता डिव्हिजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर या ठिकाणी पहिली संख्या जो आहे ती जशाला तशा ठिकाणी उतरून घ्यायची. 3/7 या ठिकाणी डिव्हिजनचे जे साईन आहे, भागाकाराचं जे चिन्ह आहे, त्याच्याऐवजी गुणाकाराचं साईन लिहायचं. आणि काल जे आपण रेसिप्रोकल या ठिकाणी शिकलो होतं, गुणाकार व्यस्त ज्याला म्हणतो आपण, ह्या फ्रॅक्शनचा गुणाकार व्यस्त घ्यायचा 8/5. ओके, झालं. आता अंशाचा गुणाकार करून घ्या, छेदाछेदाचा गुणाकार करून घ्या. म्हणजे काय झालं ठिकाणी? 3 × 8 डिवाइड बाय 7 × 5. ओके, म्हणजेच 8×3 = 24, 7×5 = 35. ओके, अशा प्रकारच्या ठिकाणी डिव्हिजन करता येते आपला. ओके, तर हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या ठिकाणी आपलं गणित करता येतात. समजा आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं. 9/4 गुणिले 11/5. ओके, तर सॉरी, गुणिले नाही, भागाकार घ्यायचा आपला. 9/4 भागिले 11/5. ओके, मग काय करणार हो याला? पहिली संख्या जशाला तशी 9/4 ह्या भागाकाराच्या साईनऐवजी गुणाकाराचं साईन द्यायचं. आणि मग जे काही पुढची संख्या आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल घेणं म्हणजे काय? छेदातली संख्या अंशात लिहायचं, अंशातली संख्या छेदात लिहायचं. म्हणजे काय ठिकाणी 5/11 येईल. ओके, मग आता दोघाचा गुणाकार करून घ्या. अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. ओके, 9 × 5 भागिले 4 × 11. 9×5 = 45, 11×4 = 44. ओके, तर अशा स्वरूपाच्या ठिकाणी आपला भागाकार करता आले पाहिजे. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, समजा 3/2 भागिले 5/7. ओके, तर या ठिकाणी काय करायचं? पहिला फ्रॅक्शन जशाला तसा 3/2. दुसऱ्या डिव्हिजनच्या ऐवजी काय करायच्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साईन देणार आपण. आणि पुढच्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त घ्यायचा. गुणाकार व्यस्त कसा घेतात? छेदातली संख्या अंशात, अंशातली संख्या छेदात. म्हणजेच काय होईल? 7/5. ओके, म्हणजेच यांचा गुणाकार घेऊन टाका. आता 3 × 7 डिवाइड बाय 2 × 5. ओके, 7×3 = 21, 5×2 = 10.
ओके. तर अशा प्रकारच्या ठिकाणी करता येतात. कधी कधी आपला सिम्पलेस्ट फॉर्म घेण्याचे गणितं पण या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके. सिम्पलेस्ट फॉर्म कशा स्वरूपाच्या ठिकाणी घ्यायचा हे पण या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे. समजा असे काही गणितं विचारले जातात. आपला किती गणितं झालेत? 3 झालेत. चौथं गणित घेऊया आपण. 9/8 भागिले 6/10. ओके. तर याला अगोदर आपल्या रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया आपण. ओके. पहिला फ्रॅक्शन जशाला तसा 9/8. ह्या भागाकाराच्या साईनऐवजी गुणाकाराचं साईन. ओके. आणि पुढची संख्या लिहिणार आपण या ठिकाणी रेसिप्रोकल घेणार आपण 10/6. इथं आता डायरेक्ट गुणाकार घेण्याच्या ऐवजी अगोदर क्रॉसमध्ये एकमेकाच्या पाड्यामध्ये ज्या संख्या येतात त्यांना भाग देऊन घ्यायचा. इथं 3 2 6, 3 त्रिक 9 असा भाग जातो. आणि इथं 2 चौक 8, 2 पंचे 10. आता काय काय उरलं ते लिहून घ्या. ओके. 3/4 इंटू 5/2. ओके. 3 × 5/4 × 2. ओके. 3 5 15, 4 2 8. ओके. हे उत्तर आपल्या ठिकाणी शेवटी पाहायला भेटणार. असे कुठलेही गणित या ठिकाणी आपला घेता येतात जे की सिम्पलेस्ट फॉर्म होऊ शकतात. 15 डिवाइडेड बाय 26 डिवाइडेड बाय 13 डिवाइडेड बाय 39. ओके. असं मोठी संख्या घेतली आपण कोणती तरी. तर याला काय करायचं, पहिली संख्या असेल तशी 15 डिवाइडेड बाय 26. ओके. ह्या डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन. ओके. त्यानंतर याचा रेसिप्रोकल 39 डिवाइड बाय 30. ओके. मग या ठिकाणी भाग घेऊन घ्या. 15 1 15, 15 2 30. ओके. त्यानंतर 13 1 13, 13 2 26, 13 3 39. क्या क्या बचा? ई पर 1/2 इंटू 3/2. ओके. 3 1 3, 2 2 4. हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी राहू शकते. तर अशा प्रकारचे आपला फ्रॅक्शन्सचे डिव्हिजन या ठिकाणी करता आले पाहिजे. तुम्हाला स्कॉलरशिपला लागते म्हणून या ठिकाणी तुमचा डिव्हिजन पण फ्रॅक्शनच्या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये संपवलेला आहे. ओके. तर याच्यावरती होमवर्क देऊया आपण. ओके. क्या चल रहा था? क्वेश्चन डिवाइड यानी कि भागाकार करा. ओके. कोणाचा भागाकार चालू आहे हो? फ्रॅक्शनचा. 5/7 गुणिले 8/9.